कसं काय आजचा ब्लॉगचा पॉइंट आहे आमचा प्रसाद घ्यायलाय कॅमेरा. आईला म्हणजे बरेच वर्षाची इच्छा होती बाईची ती आज पूर्ण होते. चला पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो कसं कसं काय काय कितीला बसला कुठल्या गेटला काय केलं. चला तर मंडळी प्रसादचा मोबाईल यायला आम्ही आलेलो आहे शाहूपुरी 3री गल्ली किशन फोटो प्लाझा. ह्यांच्याकडे आता प्रसादचा DSLR घेण्यात येणार आहे. प्रसादची तर आज म्हणजे चेहऱ्यावरची चमत्कार बघायची एवढा खुश आहे ना सांगायचं. मागं शॉप आहे आता आपण जायचं आहे तिकडे बघूया चला. झाला असा विषय प्रसादला घ्यायचा आहे कॅनॉनचा 1500D कॅमेरा आणि त्याची आता अवेलेबिलिटी संपलेली आहे. तो सकाळी येऊन चेक करून गेलता कारण तेव्हा त्याने एक वेगळा ठरवलेला. बट थोडे रेफरन्स वगैरे आम्ही कलेक्ट करून कॅनॉन ही तो कॅनॉन 1500D घेणार आहे. बट आता विषय असा झाला की त्यांच्याकडे स्टॉकला नाही तो आम्ही आता वाट बघतोय. ते लोक त्यांच्या दुसऱ्या शॉपमधनं जरा अवेलेबल करण्याचा प्रयत्न करत आहे. तोपर्यंत जरा टाइमपास करायला बाहेर आलो. म्हटलं तुम्हाला तेवढीच अपडेट देत राहूया की बाबा काय चाललं आहे. प्लॅन थोडासा चेंज झाला आहे. अजून एक गोष्ट आठवली. कॅमेरा आता जोपर्यंत अवेलेबल होतं आहे शाहूपुरीमध्ये पुढे एक शॉप आहे तिथं माझे नायकीचे शूज आहेत ते आणायचे होते कारण मी विसरलो. आता लक्षात आलं की मी तिथंच आहे. शूज मला बरेच दिवस पाहिजे होते. माझे जुनेवाले शूजची हालत पण तुम्हाला दाखवणार. बघण्याची लायकीची नाही क्वालिटी तर एक बार तो सेट करना है ना वो नहीं ब्लड खराब होता रहता है 7 तो आदमी चाहिए. तो इसके पास कितने में 3 तो औरत है 4 तो आदमी है 7 लोग हैं उधर नीचे है बेसमेंट में. कॅमेरा फिरवतो माझ्यावाले की ह्याच्यापेक्षा हे जो मोठा आहे कॅनॉनचा कॅमेरा. रिपीट एकदा आणि एकदा नाही एकदाच असते. तर ह्यो शूजची हालत दाखवणार होता आपल्याला. हालत फार बेकार झाली. बरं झालं नवीन घेतलं. दिवाळीची झाली नसती चूक झाली माझी. बाहेर दरवाजाच्या बाहेर ठेवला शू रात्री लेट आल्यावरती. दुसऱ्या दिवशी कुत्र्यानं त्याला फाडून पाच चिंध्या केल्या म्हणून शूजची गरज होती. एवढं लक्षात ठेवा नाही की पण फाटलेले शूज पण विकते वेल डिझाईन मध्ये पण कितीला लाख रुपयाचे टॅग लावून नुसतं शिक्का पाहिजे त्याच्यावरती नाही शिका बस. मग ते काय पण खपते. 2 दिवसाची बात आहे रे. 2 दिवस शिव्या खायच्या खरं क्लिअर आहे. असं पण स्वतःच्या पैशाने घेतो त्याच्यामुळे एवढं टेन्शन नको. ते झालं स्वतःच्या इन्कमने घेतल्यावरती परमिशन लेट लकी पैसे तू त्या बाबतीत ते माहिती आहे आम्हाला. मग आता प्लॅनमध्ये सडन चेंज आहे. जो प्रसन्न सकाळी ठरवलेला तो वाला आता घेणार आहे. 1500D अवेलेबल होईल कारण उद्या होईल कारण आज पाडवा असल्यामुळं चांगला मुहूर्त पण आहे आणि लेटेस्ट मॉडेल पण आहे. कॅनॉनचा R100 ना आता कॅनॉन R100 घेणं ठरलेलं आहे. ते जाता जरासं बोलणे चालले कसं कसं काढचं कुठलं काय काय. आपण जरा बाहेर थांबलोय तुम्हाला डिटेल्स देण्यासाठी. डॉक्युमेंटेशन चालू आहे म्हणजे ते झालेला विषय. आता डायरेक्ट घेऊन जावं म्हणलं जाता पण आता राहिले फोटो मारायचा. आपण अनबॉक्सिंग करायची किंवा अनबॉक्सिंग इथेच करायची आणि इथनं निघायचं. सेट वगैरे सगळं करून जायचं आहे. चेहरा कसाही दिसना आता कॅमेरा घेताना लय भारी दिसला. नागोबा हा डिसिजन कसं चेंज झाला. सकाळी R100 होता मग हाच होता. हा दुपारी 1500D झाला. म्हणजे काय झालं बजेट वरती गेलं सगळं काय. ओके बजेट वरती गेलं. D500 झाला. आता इकडे वापस आल्यावर चर्चामध्ये थोडीशी झाली. ऑब्विसली काय होते माहिती आहे पॉलिश मारून जरासं बेड एक चमकून एक देवारा बांधून कसं आहे आता जबाबदारी आहे घरातलं पण सगळं सांभाळायला लागते त्यामुळे हाऊस आहे हौशेला मोल. हा डायलॉग नाही आता ॲट दिस मोमेंट मला एक श्रीमान भाऊंचा एक डायलॉग मला साल्टी गेली तरी चालेल रोजबा कमी नाही मला पाहिजे असा विषय. 100% तुझी लायकी
काम आहे. हाय दिसते इम्पॉर्टंट थिंग होणार आफ्टर अ लॉंग टाइम. तर हे चकचकीत 1 year वेट, 1 year वर्क, 1 year जुडणं म्हणजे लई लॉट मोर ऑफ 1 hour डिस्कशन, डीप खरं लेन्स लेस छोटीशी आहे, खरं चांगली आहे. इथंच अनबॉक्सिंग करशील वॉरंटीची. ओके क्लास क्लास दोन्ही साईडला आहे कॅप आहे. होय. ते आतली सेन्सर करशील. सकाळी उठून सूर्याच्या वगैरे फोटो काढतो. कोणाचा डोळा रे हा? तुझा तर नक्कीच नाही. ते नरोडा मधला कुठलं ते हे होय शारिंगन. चेहऱ्यावरचा हास्य बघा. हे सांगू, हा लिटरली आहे ना, खरं सांगतो चाइल्डहुड ड्रीम सारखं आहे. हां म्हणजे एक वेळ आहे सांगतो, आत्ता जरी मोठं झालं तेजाची पण इव्हन इच्छा आहे एक कॅननचा DSLR. माझी पण इच्छा आहे एक DSLR. त्या सालाची पूर्ण झालेली. एक्साइटमेंट लेवल टॉपला आता दादाकडे असेंबल करून घ्या. चांगली गोष्ट आहे, ते वर्धित गोष्ट असं नाही की कुठली फालतू गोष्ट करता. इन फ्युचर पण म्हणू शकत नाही की आत्ता पण ही गोष्ट त्यासाठी करतो. आणि असं पण नाही की स्कूल डेजपासूनच होत नाही. असं नाही उठलं काल असं विचारायला घेऊ. हॅपी दिवाळी सर. हॅपी दिवाळी सर. हॅपी दिवाळी. प्रेम राहू दे. कॅमेरा घेतलेला आहे, सगळं अनबॉक्सिंग वगैरे सगळी झालेली आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलीच असणार. व्हिडिओ एंड करायसाठी तेजस आणि प्रसाद आता अवेलेबल नाही, खूप लेट झालं म्हणून ते पण त्यांच्या घरी गेले. पूजेची वेळ झाली. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. सी ऑफ.